नमस्ते. आज मी तुमच्याकरता घेऊन आलेलं आहे एक आईस्क्रीम. ह्याच्याकरता 1 कप दूध घ्यायचं आहे आणि ते आपण रडवायला ठेवूया. हे आपण आटवायला ठेवूया. 1च कप दूध बस झालं. ही ताडगोळ्या आहेत, हे आता आपण सोलून घेऊया. हे अशा प्रकारे हे आता उन्हाळ्याच्या सीझनमध्येच भेटतात आणि थंड असतात ते फार. हे आपण बारीक पीस करून घेऊया अगोदर. चार ताडगोळे घ्यायचे. सोलल्यावर हे अशा प्रकारे दिसतात. आपलं ओलं नारळाचं खोबरं असतं, आपली मलाई त्या प्रमाणाचे दिसतात. हे आता आपण ह्या दुधात टाकून घेऊ. हे आता ह्याच्यात दुधात टाकून घेऊ. ह्याच्यात साखर टाकू. 1/4 साखर टाकून घेऊया आणि आता ते आपण मस्त रडवायला ठेवू. अर्धा कप व्हिप क्रीम आहे, ती आता आपण फेटून घेऊया. हे आता अगोदर आपण फेटून घेऊया. बिटर नसेल त्याने हँड मिक्सिंग केलं तरी चालेल. हे आता आपलं दूध रडून झालेलं आहे. तर आता हे गॅस बंद करूया आणि ते गार व्हायला ठेवू. दूध गार झालेलं आहे. आता हे आपण मिक्स. त्यात आपण क्रीम फेटून घेतलेली होते, त्यामध्ये हे टाकून घेऊ. त्याच्यात थोडे पीस तसे ठेवायचे आहेत, म्हणजे ते दाताखाली आल्यावर छान लागतात. आता याला आपण परत फेटून घेऊया. यामध्ये मी पेस्ट टाकून घेतलेला आहे. आपली तयार झालेली आहे. आता आपण प्लॅस्टिकचा कागद ठेवून ते पॅक करून घेऊया. फ्रीजरमध्ये 4-5 तासाकरता ठेवूया. आता 4-5 तास झालेला आहे. आपण आता आईस्क्रीम पाहूया. छान झाली आपली आईस्क्रीम. आहे तो मी ताडगोळ्याचा घरी बनवलेला आहे. नसेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा टाकला तरी चालेल. करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान होते आईस्क्रीम आणि खायलाही सुंदर लागते.